ऑन आयडॉल समोर खरं तर अशा पद्धतीची बॉलिंग करणं कोणताही धडपण इथे गौरवच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. पूर्णपणे लाईन लेंथ व्हेरिएशन ह्या सर्व गोष्टी पुअर टेक्निक म्हणावं लागेल. गौरवकडे हे यंगस्टर गोलंदाज आहे आणि पहा खरं तर अनुभव जरी कमी असेल तरी आपल्या प्रतिबंध खेळानं गोलंदाजीनं इथं संघाला एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल आणि याचबरोबर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक म्हणावा लागेल. बॉल पोहोचतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये 4 धाब्यांसाठी 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनी चौकार. 4 धाबा इथे धावफलकामध्ये. षटक क्रमांक 2 संपले. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 25 धाबा, 24 बॉल शिल्लक आहेत आणि 44 धाब्यांची गरज. तरी ह्या ठिकाणी पारितोषिक येते भूषण उघडे यांच्या वतीनं. हे पारितोषिक असेल विजय वायकरच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण खरं तर चर्चा करत होतो बॉलिंगची आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी मात्र गौरवच्या माध्यमातून गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. व दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला 9 धावांचं षटक इथे गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यामध्ये एक विकेट येताना देखील तुम्हाला पाहायला मिळाली. एक चांगलं षटक म्हणावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिल्या जवळजवळ 15 ते 16 धावा आल्या होत्या. पण त्यानंतर आता इथे दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखल्यात आणि तुम्ही पहा एक विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये मिळालेली आहे. ही मात्र एक बॉलिंग करणाऱ्या टीमची जमेची बाजू म्हणावी लागेल. दुसऱ्या बाजूला पहा पहिल्या इनिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं धावा जेमतेम बनवल्या गेल्या. कमी आहेत असं नक्कीच म्हणता येणार नाही पण लढण्यासाठी ह्या धावा नक्कीच पुरेशा आहेत आणि तुम्ही पाहताय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जर इथे तुम्ही केली, इथे जर विकेट मिळवल्या, इथे जर कोणत्याही गोलंदाज बॅट्समनच्या माध्यमातून जर पार्टनरशिप पाहायला मिळाली नाही तर कदाचित ह्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजांचा बोलबाला तुम्हाला पाहायला मिळू शकतो. पण त्यासाठी एक चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. वेगाबरोबर लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण ठेवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. 2 षटकं तर संपली आहेत. आता पहा षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग मार्क वरती आपण पाहणार आहोत. करण डुकरेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलेला आहे. पहिल्या दिवशी देखील करण डुकरेला तुम्ही पाहिलं होतं बॉलिंग मध्ये मात्र एक चांगल्या पद्धतीचा स्पेल करण डुकरेचा तुम्ही पाहिला. सुपर 8चा दिवस आहे आज. खऱ्या अर्थानं स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ कोणता असेल ह्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला मिळणार आहे. करण डुकरे तर समोरच्या बाजूला फलंदाज तयार. हो छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. समीकरण थोडंसं बदलतंय, थोडंसं बिघडतंय. शेवटचे 23 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 44 धाब्यांची गरज जी मैदानाच्या आतमध्ये आहे. का करणच्या हातामध्ये चेंडू आहे षटक क्रमांक 3 मध्ये. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विजय वायकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 4 चेंडूंचा सामना केलाय, 4 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला आयकॉन भूषण गोळे आहेत. यांच्यावरती देखील फार मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. करण डुकरे या ठिकाणी तयार. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र आता वाईट असेल. पहा उजवेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. वाईट बॉल. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूबाई यांच्याकडून वाईटची ही एक रन. चर्चा सत्र देखील मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल कारण प्रत्येक बॉल मला वाटतं आता रिव्ह्यूचा देखील वापर इथे मात्र जो केला गेला. डिसिजन पेंडिंग असेल, काय निर्णय येणार याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. प्रत्येक इनिंगसाठी प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे आणि ही खरं तर टेक्नॉलॉजी आहे. या गोष्टीबद्दल आपण नेहमीच चर्चा करताना पाहायला मिळालेलं आहे. कारण तुम्ही जुनं टेनिस बॉल क्रिकेट आठवा. अगदी अंपायरने एकदा निर्णय दिल्यानंतर खरं तर त्या निर्णयावरती पुढा शक्यतो आक्षेप घेतला जात नव्हता. पण अलीकडे तुम्ही पहिले रिव्ह्यू सिस्टीम आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक ग्लॅमर आले. टेनिस बॉल क्रिकेटचा दर्जा हा वाढला गेलाय. तशी कारणं देखील तितकेच आहेत. तर रिव्ह्यूमध्ये जर आपण पाहिलं MS धोनीनं आपल्या करिअरमध्ये अगदी 432 रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतले होते आणि त्या 432 रिव्ह्यू मध्ये 8 रिव्ह्यू फक्त अनसक्सेस ठरताना MS धोनीचे पाहायला मिळाले होते. आणि तुम्ही पहा इथे देखील तुम्हाला रिव्ह्यू जो पाहायला मिळतोय डिसिजन पेंडिंग असेल, काय निर्णय येणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. कारण प्रत्येक बॉल प्रत्येक रन या ठिकाणी आज महत्वपूर्ण आहे. सुपर 8 आहे आणि तुम्ही पाहता सुपर 8 मधनं अगदी बक्षीस फेरीमध्ये कोण क्वालिफाय होणार याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. कारण उभ्या महाराष्ट्राच्या नजरा या क्रिकेट स्पर्धेवर आहेत. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून जर पाहिलं अगदी 7S लाईव्ह
च्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये दाखवताना तुम्हाला पाहायला मिळते. आणि दिवसभरामध्ये जर या स्पर्धेचा आढावा तुम्ही घेतला, संध्याकाळी यूट्यूबवरती जा, अगदी 3, 4, 5 हजार लोक ही स्पर्धा अगदी पाहत असतात. वन टाइम जर तुम्ही पाहिलं 2-3 हजार प्रेक्षक पूर्णपणे 7S लाईव्ह यूट्यूब चॅनलवरती पूर्णपणे या ठिकाणी मात्र लाईव्ह स्पर्धा पाहत असतात. फेअर डिलिव्हरी डिसिजन येतोय, फेअर डिलिव्हरी या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळते. आणि यानंतर गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी या इनिंगमध्ये रिव्ह्यू असणार आहे. अनसक्सेस ठरलाय तर पुढे एकदा बॉलिंग मार्कवरती करण डुकरे इथे मात्र तयार. याबरोबर बॅटची एज तिथे मात्र थर्ड मॅन एरियामध्ये चेंडू जाणार आहे. आउटफील्ड वेगवान आहे, बॉल पोहोचतोय पुढे एकदा बाउंड्री लाईन पार. धावा मिळते 4-4-4. चौकार फोर रन. थँक्यू. 4 धाब्याने धावफलकामध्ये पुन्हा एकदा वाढ होते. 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 21 बॉल शिल्लक आहेत, अजूनही 40 बनवायच्यात. यानंतर होणारी मॅच देखील स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते. PCC लोणी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय स्टॅलियन हा संघ मात्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये खेळणारे आयकॉन जर तुम्ही पाहिले, PCC लोणीमध्ये खेळणारा आयकॉन अगदी तुम्ही पाहताय अक्षय ताहुरे, तर दुसऱ्या बाजूला पहा स्टॅलियन संघामध्ये खेळणारा आयकॉन मनसुख शहा हे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अगदी संघनायकांचा जर विचार केला, अगदी तीन चेंडू बाकी आहेत. स्क्रीनवरती अगदी चांगल्या पद्धतीची माहिती तुम्हाला या ठिकाणी मात्र जी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा, एक सुंदर बॉल म्हणावा लागेल. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉलची नोंद मैदानाच्या मध्ये होणार आहे. कॅल्क्युलेशन थोडंसं पुन्हा एकदा बदललंय. अगदी शेवटचे बॉल्स जर आपण या ठिकाणी पाहिले, अजून 20 बॉल शिल्लक आहेत आणि 20 बॉलमध्ये 40 बनवायच्यात. प्रत्येक बॉलवरती 2 धावा येणं इथे गरजेचं आहे बॅटिंग टीमला ह्या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर. पहा, जर आणि तरचा विषय आहे. इथून पुढे तुम्ही पाहताय दोन्ही टीम्स मात्र चांगले शर्थीचे प्रयत्न करतायत आणि हे प्रयत्न तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत. हो, कॉट बिहाइंडचा शिकार. आणि याचबरोबर करण डुकरेला मिळालेलं यश, गोलंदाजी करणाऱ्या टीमला मिळालेलं यश. दुसरा धक्का इथे आपण पाहतोय. फलंदाज बाद. पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी. तर या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र बाद होताना तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. तर न्यू बॅटल देखील मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. मयूर सोनवणे न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. करण डुकरेला एक यश मिळाले आणि खरं तर हा ग्रेट थ्रो असावा. कदाचित अजून आपण पाहतोय नॉन स्ट्रायकरवरती भूषण गोळे तुम्ही पाहताय ॲज अ आयकॉन म्हणून संघामध्ये स्थान आहे आणि त्यामुळे ह्या मॅचमध्ये अजून देखील ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा करण. हो, यॉर्कर भन्नाट मारा, अप्रतिम गोलंदाजी. पहा, ह्या बॉलवरती आपण पाहतोय बॅट्समॅनकडे कोणतंच उत्तर नाहीये. याबरोबर आपण पाहिले षटक मैदानाच्या आतमध्ये 3 नंबरचं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण जाणार आहोत. 29 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 29 रन, लॉस ऑफ 2 विकेट. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. सहज चेंडूंचा डाव पहा, ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पुरुषेट गाडे पाटील रईपूर यांच्याकडून ही पहा, ओव्हर संपली. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं नामदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. 3 ओव्हरच्या क्रिकेट नंतर पुन्हा एकदा 3 ओव्हरच्या गेम नंतर
या ठिकाणी पहा मॅचची परिस्थिती काय आहे. 18 बॉल शिल्लक आहेत, 40 धावींची गरज. तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये गणेश पोखरकर इथे तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहेत. अगदी भूषण गोळे, तर भाऊसाहेब दोशिंग यांच्या वतीनं एक प्राइज येते. भूषण गोळेला आउट करणाऱ्या गोलंदाजासाठी 1100 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र त्या बॉलरसाठी मात्र दिलं जाणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय क्रिकेटवरती प्रेम करणारी खूप मंडळी आहेत आणि आपण पाहिले खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये हा अनुभव तुम्हाला आला असेल. पुन्हा एकदा षटक क्रमांक 4. हो, पुन्हा एकदा पहा बॅकफुट मध्ये हा बॉल जबरदस्त इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या पद्धतीचं टायमिंग पाहायला मिळालं. एज लागल्यानंतर बॉल जाणार आहे अगदी बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहे 4 चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. 5 भूषण गोळेचा हा स्ट्रोक पाहता एक सेन्सिबल क्रिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हो, याबरोबर व्हाईट बॉल आहे की नाही हे देखील मैदानाच्या आतमध्ये प्रश्न. व्हाईट बॉल, संतोष भालेराव सरांचा या ठिकाणी मात्र इशारा येणार आहे. व्हाईट बॉल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. व्हाईट बॉल, धावफलक एका धावेने पुढे पोहोचले. 34 धावा धावफलकामध्ये आहेत. भूषण गोळे 3 चेंडूंमध्ये 8 बनवल्यात. तर मॅच आता आपण पाहतोय बॅटिंग टीम साठी थोडीशी लोड झालेली आहे, पण अशक्य असं काही नाही. 17 बॉल शिल्लक आहेत, 35 धाव्यांची गरज. ओहो, रिव्हर्स एक राजशाही फटका आपण पाहिलाय. 1 बाउन्स बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. भूषण गोळेचा ट्रेडमार्क 4 धावा चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. मनगडाची ताकद इथे मात्र भूषण गोळे मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखवतोय आणि खरं तर ती ताकद बॅटिंगमध्ये तुम्हाला दाखवावी लागणार आहे. स्वतःच्या मनगटांवरती विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधी करत नाही. भूषण गोळे बॉल पाठवतोय आउट ऑफ द पार्क. चेरन षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. जैसा नाम वैसा काम. भूषण गोळे आपला रोल इथे पूर्णपणे निभावताना प्ले करताना इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना आपण पाहिले भूषण गोळेवरती खूप मोठी जबाबदारी होती. मॅच थोडीशी आपण पाहिले या ठिकाणी बॅटिंग टीमसाठी अवघड होत होती, पण अशा परिस्थितीमध्ये इथे मात्र 2 मोठे स्ट्रोक ह्या मॅचला पुन्हा एकदा कनोली टीमकडे घेऊन आलेत. 15 बॉल शिल्लक आहेत, 25 ची गरज. पुन्हा एकदा पुढे सरसावत डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल जाणार आहे. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी सीमारेषेला तोडतीये. 4 धावा चौकार. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. संघर्ष खूप मोठा मैदानाच्या आतमध्ये भूषण घोळेचा इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. 14 चेंडू 21 अजूनही जिंकण्यासाठी तर 48 धावा अनया 11 कोलिली संघाच्या इथे मात्र स्कोरबोर्ड वरती. तर गणेश गोलंदाजी इथे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करते. पुन्हा एकदा भूषण गोळे तयार. रिव्हर्स तिथे क्षेत्ररक्षक. हो कॅच ड्रॉप झालेला तिथे तुम्ही पाहताय. तर तुम्ही पाहताय जीवदान मैदानाच्या आतमध्ये असा कसा या पट्ट्याचा तोल फसला. डावली हातातली संधी कारण झेल सुटला. एसएस कलेक्शन मेन्सवेअर कोल्हापूरचे प्रोप्रायटर शादाब शेख व सैजादा शेख सत्तार. कॅच ड्रॉप होताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि येणाऱ्या वेळ देखील इथे आता सांगून जाणार आहे. ही कॅच होती की ही मॅच होती. कदाचित इथे जर कॅच
पकडला गेला असता तर एक वेगळं चित्र मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळालं असतं, पण भूषण घोडेला जीवदान देणं म्हणजे पराभवाला आमंत्रण आहे. भूषण घोडेला जीवदान देणं म्हणजे इथे यमाच्या घरात डोकावल्यासारखं आहे. आणि आज ह्या चुका खरं तर सुपर 8 मधून तुम्हाला पुन्हा एकदा इथे मात्र बॅकफूटवरती ढकलू शकतील, कारण आज जर तुम्ही चुका केल्या तर त्या चुकांचं प्रायश्चित्त देण्यासाठी पुन्हा एकदा ही स्पर्धा खेळण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावी लागेल. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मैदानावरती या ठिकाणी मात्र संपले गेले. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहताय 20 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रईपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा तर ह्या ठिकाणी आपण पाहतो अगदी काही रूल्स इथे आपण ह्या स्पर्धेसाठी जे सांगितलेले आहेत. कोणत्याही खेळाडूच्या खिशामध्ये जर मोबाईल आढळला, तो 12 वाजला तरी त्या संघाला पेनलाइज केलं जाणार आहे. आता किती धावांची पेनल्टी असेल, काय असेल हे देखील या ठिकाणी अंपायर्स कळवतील. 2 रनांची पेनल्टी इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे मैदानाच्या आतमध्ये जी दिली जाणार आहे. कॅल्क्युलेशन आता पुन्हा एकदा थोडंसं वेगळं तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडू 20 ची गरज होती. आता 2 धावांची पेनल्टी देखील इथे तुम्हाला पाहायला मिळते. अर्थात तर ह्या ठिकाणी मेडन षटकासाठी पारितोषिक येते. साई छत्रपती 11 दोन्ही संघ आणि या संघाचे संघ मालक सन्माननीय गणपत शेठ भोसले पाटील यांनी कळवले, करण जर मेडन ओव्हर केलं, निर्धाव षटक जर केलं त्यासाठी 2100 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि याचबरोबर भूषण गोळेच्या बॅटमधनं पहिला रिव्हर्स स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहे 4 चौकार. सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. पुन्हा एकदा खूप सुंदर अशी फलंदाजी भूषण गोळेची तुम्हाला पाहायला मिळते. अगदी रिव्हर्स 6 स्ट्रोक देखील पाहिलाय. प्रॉपर टायमिंग तुम्ही या ठिकाणी पाहिलं. 11 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 18 धावांची गरज अजूनही या 11 कनोली ह्या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. करण डुकरे पुन्हा एकदा तयार. याबरोबर पुन्हा एकदा बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार बॅक टू बॅक. लागोपाठचा दुसरा 4 धावा चौकार. मारेशा भेदून गेला आरपार. सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. माझ्या मना लढत रहा संघर्षाला मरण नाही. माझ्या मला लढत रहा संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला पुन्हा त्याचे स्मरण नाही. आज भूषण गोळे थांबायचं नाव घेत नाहीये, कारण भूषणला पूर्णपणे ह्या मॅचची किंमत माहिती आहे. सुपर 8चा थरार मॅच जिंकत आज क्वालिफाय होण्याचा इथे मात्र पूर्णपणे प्रयत्न हा मात्र दोन्ही टीम्सचा इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचे 10 चेंडू 14ची गरज. हो हो पुन्हा एकदा भूषण गोळे बॉल पाठवतोय साताऱ्याच्या दिशेला. बॉल जाणार आहे सीमारेषा पार. धावा मिळतील 6. हा आहे मॅक्सिमम षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई वेंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार भुवन व श्री गणेश आहेर पाटील यांचा थँक्यू. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो.
टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो, तू विजयाचा षटकार हो. आणि विजयाच्या दिशेला घेऊन जाणारा हा षटकार मैदानाच्या आतमध्ये तुम्ही भूषण गोळेचा पाहताय. 10 चेंडू मध्ये 35 धावेंची खेळी, 350च्या स्ट्राईक रेटनं भूषण गोळे इथे मात्र फलंदाजी करतोय. शेवटचे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज. ओहो, पुढे एकदा भन्नाट वेगा हा चेंडू केलाय पहा. वेगाबरोबर पूर्णपणे लाईन लेन देखील अतिशय जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळाली. गुड लेंथ वरती बॉल होता आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आता फसलाय. भूषण गोळेला थोडंसं थांबवलंय, पण थांबेल तो भूषण गोळे कुठला. 8 चेंडू शिल्लक आहेत, 8 धाब्यांची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय इथे असणार आहे. 8 चेंडू मध्ये 8. कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र केली जाईल कनोली संघाकडनं आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा. ओहो, प्रॉपर टायमिंग, ताकद नजाकत, रिझल्ट. भूषण गोळेचा ट्रेडमार्क असेल षटकार. चरण फटका असा ध्वाधा हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ उगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. 12 चेंडू मध्ये 41 धावेंची खेळी, अर्थात भूषण गोळे ह्या इनिंग मध्ये चमकताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 2. पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये लाजवाब मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग आणि इथे येतोय पुन्हा एकदा षटकार. मॅच विनिंग स्ट्रोक आणि ह्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय अनया 11 कनोली संघानं अगदी 5 षटकांमध्ये ह्या मॅच वरती प्रभुत्व मिळवलेलं आहे. विजयी संघाचं स्वागत, पराभूत संघाचं देखील हार्दिक असं अभिनंदन. स्क्रीनवरती तुम्हाला हा स्ट्रोक पाहायला मिळणार आहे. जबरदस्त एफर्ट्स अगदी बॅकफूट वरती जात तिथे आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग. भूषण गोळेचं तुम्हाला पाहायला मिळालं. पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध आलेला हा सुंदर असा षटकार मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. कनोली संघाचं ह्या ठिकाणी स्वागत. 13 चेंडू मध्ये 47 धावांची इनिंग, अर्थात ह्या मॅच